घ्यायचं. पार्शली आपण घेऊ शकतो ना पूर्ण असं. मग तुम्ही मला एक सांगा, त्यांना कसे रस्ता मिळणार, काय मिळणार, वाट कशी मिळणार सांगा मला. कोण ठरवणार 280 40 गुंठ्याचं हे सगळ्या गोष्टी? आता जो अगोदर जो बनवलेला आहे ना, हा, मग तेच त्याचाच त्यांना विरोध आहे या सगळ्या गोष्टीला. आता कसं असं नाही की आता कुठली ना कुठली पार्शली घ्यावीच लागणार आहे आपल्याला. पण मॅडम माझं काय म्हणणं आहे, 1150 गुंठ्यामध्ये 240 गुंठे घेत आहे तुम्ही, बाकीच्या जमिनीचं काय त्यांचं ते म्हणणं आहे. बाकीच्या जमिनीचं नंतर विचार कसं आपण कोण तुम्ही ते देऊन देणार, लेखी देणार? आता इकडे खेळताय 248 आता फर्स्ट स्टेजमध्ये आपण करतो. निधीच्या उपलब्धतेनुसारच सगळं होतं. आज जे नगरपालिकेकडे जे पैसे आहेत त्याच्यासाठी इलेले ते पैसे जवळजवळ आता त्या पैशाच्या प्रमाणे आपण पहिल्या फर्स्ट स्टेजमध्ये टॅक करणार. कारण तेवढे पैसे देऊ ना, समजा रेडी रेटनं रेट जो आहे त्या रेटप्रमाणे समजा पैसे देऊ झाले, शेतकऱ्याचे पैसे देऊ, पैसे दिल्याशिवाय कसे घेणार. मग जशी पैशाची उपलब्धता त्याच पद्धतीने त्या ठिकाणी होणार, त्याच्याशिवाय त्या ठिकाणी होणार. पण मला सांगा अध्यक्ष, समजा तुम्ही स्टेडियमची मधली जागा घेतला 240 गुंठे काय असं, बाकीच्या बाजूच्या जागेचा कसा काय घेतलात कशी मका एक सांगते का बाजूक जागा सोडूचीच लागते यातून? आता सगळं करूनच करू आपण. माझं म्हणणं काय, 1100 मध्ये आपण आता जाऊयाच नको. आपण आता काय करूया माहिती आहे, आपण आता 248 मधल्या 248ची मापणी मोजणी करणार ना. काय करणार 248ची आधी एक काम करा तुम्ही, शेतकऱ्यांनी बघून तरी घ्या खया ती 248. माकाही समजू दे, तुमकाही समजू दे, खया नेमकी कोणाची किती जाता, साठपांची किती जाता, पिळणकरांची किती जातात, राण्यांची किती जाता, तुमची किती आता हे आधी समजून तरी घेऊया आपण, आणि मग ते का विरोध करूया. विरोध आमचं असं म्हणणं आहे काय, आधी सगळ्या लेखी स्वरूपात कळू दे की कशासाठी घेतली जाते, सर्व लेखी स्वरूपात येऊ हो दे. लेखी स्वरूपात नाही, पण नोटीस मोजणी- तुमका बजवली नाही, नोटीस- क्रीडांगणासाठी नाही, नोटीसमध्ये कशी कुठल्या- नोटीस बजवली दाखव. नाही, नोटीसमध्ये सगळ्याच काहीच नाही. मोजणीची फक्त नोटीस मोजणी नाही, जमीन मोजणीची नोटीस आहे ना, जमीन मोजणीची नोटीस आहे ना. कशासाठी कायसाठी. हो नाही असं असतं ना, दाखव बघूया. मालकांची बैठक घ्या. माझं म्हणणं अरे मोजणी परत मी काय म्हणते, आता मोजणी घेतली म्हणजे काय ताबो घेतलो नाही, तुमच्याशिवाय ताबो होणारच नाही. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्या शेतकऱ्यांचा पेमेंट देण्याशिवाय ताबो होणारच नाही ना. ताबो कसं होणार. माझं म्हणणं, आज जी सगळी यंत्रणा आपण बोलवली, बांधकाम बोलवला, महसूल बोलवला, आपण मोजणी करूया नेमकी खय जाता. संदेश बागरची किती जाता, राकेश राणेंची किती जाता, उमेश वाळक्यांची काय जाता, आबा राणेंची काय जाता, पिळणकरांची काय जाता, सातमांची काय जाता, ह्या ठरात ना करूया. त्याचा विरोध काय आपण करतोच जाऊ, त्याचा विरोध करू जा. प्रश्न तुमच्या संमतीशिवाय होणार नाही, पण नेमक्या तुमचा काय जाता ह्या कळल्याशिवाय कसं होतं सांग. आणि माका माझं म्हणणं का, तुमका विश्वासात घेतल्याशिवाय मका काय करूच नाही. म्हणजे लक्षात घ्या, नाही व्हायला क्रीडांगण इतके वर्ष नाही झालं, काय फरक पडत नाही. आधी माझं म्हणणं काय, 1100 मध्ये पहिलं आपण 248च्या फेजमध्ये करतो ना, 248 मधली 248 कुठली ही आधी मापूया. म्हणजे मिटोबाच्या मुलात कळात की बा ही माझी एवढी 15 गुंठे जातात, राकेश राणे कळात जिची जमीन मालक जो संदेश बागरा कळात माझी एवढी जातात. तुमची जोपर्यंत संमती मिळत नाही, जोपर्यंत ताबो मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कसं करणार. एक तर तुमचं पैसे देऊ गे, सोबत देऊ ग, तुमची संमती होऊ त्याच्याशी होणार नाही. पण मोजणीच केली नाही, कळलंच नाही ह्या क्षेत्र जाणारा की त्या क्षेत्र जाणारा, तर कळणार कसं. त्यामुळे माझा असं तुमच्या ग्रामस्थांच्या विनंती आहे, म्हणजे माझ्या हात जोडून की एक आपण मोजणी करून घेऊया. त्याच्यात संदेश पायकरची किती, उमेश वाळकेची किती, राकेश राणेंची किती, विठोबा राणांची किती, आबा राणेंची किती, पळणकरांची किती, साठमांची किती, हा त्याच्यामध्ये स्पष्ट होईल. भले ते का आपण विरोध करूया, नाही मका देऊची नाही होईना क्रीडांगण. माझ्याकडे आता 4.5 वर्ष होली, 4.5 वर्ष नाही राहावं ते पाठीमागे. पण तुमका ते कळाल आमची खय जाता ती मोजूक कोणताच विरोध नाही, स्टेडियमला जागा देऊ कोणाचाच विरोध नाही. फक्त आज रोजी आमका रेडी रेकनर जो रेट आहे त्याच्या शहरात दुप्पट आहे. जर तुम्ही खाजगी वाटाघाटी जर केलात तर त्या प्रांतांक अधिकार 25% देऊची वाट. तसं असं तर सगळे सही करून आम्ही लगेच देतो. तर माझं काय म्हणणं, तुमका जास्त पैसे मिळत असतील काय पण एक समजून घ्या ती, आज आमच्याकडे नगरपंचायतीकडे माझ्या मते या संपादनासाठी फक्त 4 कोटीची प्रोव्हिजन आहे. 3 कोटी 60 लाख रुपये आपण भरले, 40 लाख रुपये नगरपालिका भरणारा, 4 कोटीच्या वर आज आपल्याकडे पैसे नाही. जरी आपण 258 गुंठ्याची आज मोजणी केली किंवा 1100 गुंठ्याची मोजणी केली धरून तर यांच्या म्हणण्यात पण काय, तरी त्याच्यापैकी माझ्या मते जर समजा रेडी रेक मिळतो दर एक 4 ते 5 लाख रुपये असलो रेडी रेकनं, तर 5 समजा एक 4 7 5 असतात किंवा 3 असतात, काय जो रेडी रेकनं रेट जर आपण काढलो, समजा एक 5 लाख रुपये अंदाजित धरलो, म्हणजे माझ्या शब्दाला एक अंदाजित इकडे तिकडे होऊ नये, तर 5 भागिले 4 कोटी 5 बघा किती होते, 80 गुंठे जमीन फार आज आपण आजच्या स्टेजला घेऊ शकतो. एक म्हणजे त्याची येणारे पैशाप्रमाणे घेऊ शकतो.
पण त्या बाकीचे पैशाचा प्रश्नचा पुढच्या वर्षी पैसे येतले, त्यामुळे पैसे काय तातडीने पोचत नाहीत किंवा येत नाहीत. माझा एवढा त्याच्यामध्ये असं म्हणणं की लेंदी प्रोसिजर आहे, तुमची हरकत नाही म्हणून आले. मोजणी आपण करूया, संदेश पारकरांची किती जाता, उमेश वाळकेंची, राकेश राणेंची, विठोबा दादांची किती जाता ह्या कळून दे. आणि ती कळूसाठी आपण यंत्रणा बोलवली आहे, ती बोलल्यानंतर नंतर आपल्याला कळा 248 म्हणजे आज जो फर्स्ट फेज नगरपालिकेने ठरवलेला की ही पहिले फेजमध्ये करायची, तर पहिल्या फेजमध्ये कोणाकोणाची काय जाता ही मोजणी करू हरकत नाही. आपण आज मालक असोच त्याचे उद्या असतो आणि मोजूकच जो काही नंतर मोजणी परत होत नाही, हा आपण परत बैठक बसू शकतो. हा बैठक नंतर घेऊया आपण, आपल्याला मान्य आणि नाही. आपल्या हातात पण आज मोजणी काय मागच्या मोजणी गेली, पैसे नगरपंचायतीचे गेले, आता परत मोजणी विरोध आम्ही समजा केलो तर नगरपंचायतीचे पैसे येते. मोजूक हरकत काय नाही. नाही कळत ना तुझी हा. गुंट काय साठमंग मी घ्यायची जात होती साठमंगची कळत. जमीन कळत, राकेश तुका तुझी गुंट खाई आती कळत, तुझी तुका कळत, हद्द तर कळत. आता आमच्याकडे ही जमीन आहे ना, ही आमची एवढीच आहे, म्हणजे तुमका मोक्याची ठिकाण. मी मागे पण विषय बोलले त्यांच्या, जर तुमका हवीच असतात ना तर आमची आता दुसरी ते आमचा तो माळ आहे तिकडे, तो माळ आमचा फुलो खाली आहे. आता ही जर आमका 4 पैसे जमीन येणारे असतील ना तर ह्याच जमिनीवर आक्षेप आहे. दुसरी जमीन तुम्ही करू शकत नाही का? अरे बाबा ह्या जा असा नाही, पण साहेब, कसं माहिती आहे, मागे पण- ह्या का संदेश पार्क नाही, तसं नाही, पण ऐका 2 पर्याय. 1999 पासून या डीपी झालेलो आहे. डीपी नंतर आता जवळजवळ आपण 2026 मध्ये परत आता डीपी मध्ये ह्याच कायमच ठेवलेला आणि डीपीची परत सुधारणा त्या ठिकाणी होतच आहे. हा चालू राहतो डीपी मध्ये. तुमचा सुद्धा तो प्रस्ताव आपण स्वीकारूया का असाच तो समजा तुम्ही खवडाची काय ही ठरव अडचण काय आहे? पण तुमचं मोजणी केल्याच्या नंतर मग जिल्ह्यात जमा झालं हो असं नाही नाही, असं आहे तुमची संमती आहे. संमती आहे. ही मोजणी ही पहिली पायरी आहे. आपण मोजणी केलं म्हणजे तुमका आम्ही म्हणजे परमिशन दिलं. सही देऊ तो काय संबंध आहे? सही देऊ नको म्हणजे मोजणी करू दे. साईनची गरज नाही ना. नाही नाही, साधी म्हणजे आमची सही घेतलं म्हणजे अरे ताबे मागली शहरात, संपादन शहरात या पहिलाच संपादन नाही. हा संपादनाची सगळीकडे चालू होत. आता दळव्यांची प्रॉपर्टी आपण गार्डन म्हणून घेत असो आपल्या रमेश आरोग्याच्या समोर, त्याची पण आम्ही मोजणी त्या दिवशी केली. मोजणी करणं म्हणजे ते त्याची ताबे पावती देऊ नाही ना आमका. संमती तुमची झाल्याच्या होती ना, फक्त तुमची खायची काय आहे ही कळलीच नाही तर कसं होतं ते मग पूर्ण 1100 गुंठ्यावरती मोजणी होऊन दे ना. करूची असेल तर अरे पूर्णच होऊन दे ना पैशाच्या त्याच्यावर. उपलब्धतेनुसार तू आधी राकेश समजून घे. मोजणी होऊन दे. मोजणी आता जर करूया ना. आपल्याला आता मी 240 काय वरतीच म्हणतो, करूची आता असेल ना, आता सगळीच हे मी करून काय दे. म्हणतो, डोक्यात शिल्लक आहे. तुम्ही करूया तर का करूया? माझं ताच असं म्हणणं नको रे, आता बोलवलेलं केल्याने ना एका अध्यक्ष नाही, आता असं व्हायला लागलं की एक मिनिट फक्त. आता तुम्ही म्हणतास ना ह्यांचा म्हणा कसा 1100 गुंठ्याची मोजणी करा. आता पहिलं फेज तुम्ही 250 गुंठ्याचं करतात ती मोजूया आणि दुसरे परत बाकीची शिल्लक आहे ना त्याची मोजणी करून टाकूया. लगेच टाकूया सगळी ना. टाकूया. काय मोठासा पण दोन्ही आता मोजून सगळी जी घेऊया. आपण सरकारी यंत्रणा बोलवली आहे ना ती मोजणी करून त्याच्यामध्ये पूर्ण होऊन दे. का नगरपंचायतीचे पैसे फुकट जातात. मागच्या वेळी तसेच झाले, आणि पैसे गेल्या फुकट पण गेले. माझं म्हणणं काय 250 गुंठ्यावरती आत्ताच झालं ना डीपीआर मध्ये. हा नवीन डीपीआर मध्ये झालेला ना. नाही, नाही. नाही 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 हे जुन्यामध्ये झालं. नव्या डीपीआर मध्ये सुरुवातीचं 1100 गुंठ्यावरती होतं ना स्टेडियमचं आरक्षण. नाही, आता जा- आता जर थांबा 2 मिनिटं, आता जर झाला त्याच्यात 240 वरती केल्याने ना असं म्हणणं आहे ना. नाही 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 1100 मधला 240 या फर्स्ट स्टेज मध्ये. आपण अगोदर माझं आमचं ताच म्हणणं असं मोजणीच करूच्या ना. तुमका जर मोजणीच करूच्या ना तर ती 1100 गुंठ्याची करा. त्याच्यानंतर 1100 आम्ही करतलो तो काय विषय नाही हा. पण जशी निधीची उपलब्धता होईल असं काय ना. आता पूर्ण आता वर्षभराचा जेवण लागतं घरात आणून ठेवीत नाही. 10 दिवस महिन्याक लागतं तर आपण आणून ठेवतो नंतर पुढच्या महिन्याचं बघतो. तशी परिस्थिती आहे. नगरपालिका सुद्धा तो एक कुटुंबच आहे. तर तुमका आमका सुद्धा त्या ठिकाणी व्यवहार आहेत ना. काय करू काय करू काय. त्याच्या माझा म्हणणं आहे की आधी मोजणी करूया. 250ची नाही 1100ची पण करूया. 250च्या नंतर शिल्लक जमीनची मोजणी टाका. तो प्रस्ताव करा. तो करून टाकूया. त्यात काय मोठासा 1100चे प्रस्ताव करूया. आपण आता एक काम करा 250ची मोजणी करूया. मोजणी करून कोणतं क्षेत्र काय आहे ह्या एक माका जरी नगरपालिकेत समजा तुमची बैठक लावूया लगेच 8 दिवसाच्या आत बैठक लावून टाकूया चतुर्थीच्या पहिली. बरोबर. हा थोडस वेळ द्यावा. वेळ द्या, 2 मिनिटं चर्चा करू. करा करा तुमचा विषय पत्रक होणार. सविस्तर मोजणी पत्रक झाल्यानंतर पुढची खूप पेपर आउट होणार. हे म्हणजे बाकीची प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर तुमचे ताबा वगैरे मोबदला वगैरे ते सगळं अध्यक्ष म्हणतात त्याची आपण बैठक घेऊया. लोकांची आपण बैठक घेऊया. चर्चा हे बघ तुम्ही याच्यातनं सुटतच नाहीत ना. एक तर आरक्षण पडूनच जा. आरक्षणाला तुम्ही पडत नाही बाहेर. सुशांत मोरेडोंगरीवर येतं मोजणी चालू आहे. तुला तारीख माहिती आहे तुला घेऊन जा. मोरेडोंगरी मी असं नाही. हे मी काय म्हणते तुझे लक्ष येत ना. ही आता कितीतरी वर्ष आपल्या कपाळावर बसलेला. मी काय म्हणतोय त्याचं आज नेमकी वेग
विठोबाची किती जाता, संदेश पाटलांची किती जाता, विवेकची किती जाता, बिराणेची, यशोदाची किंवा ह्याची ह्या काळात ना उमेश वाघ्याची किती जातात, सातमांची किती जातात, तेवढी कळा करतं काय पैसे पडलेलं का मी परत काय तुका सांगता, परत काय आरक्षण मंजूर झाल्यानंतर 10 वर्षांतर नोटीस देऊ शकत नाही. ते परत त्या आरक्षणात 10 वर्ष येतील. तूही नसतं मी नसतं. लक्षात घ्या, त्या आरक्षणात त्या नोटीस देऊ, परत परचेस नोटीस देऊ, म्हणजे 10 वर्षांतर नोटीस देऊ होईल. त्याच्यापेक्षा जुन्या आरक्षणानुसार अध्यक्ष जागा घेत असेल ना, आपण त्यांना मोजणी विरोध करूया, नको मोजूक लावूया, नंतर अध्यक्षांवर बसूया, वाटाघाटी करूया. रेटासाठी सांगा बुवा, आमका 5 रुपये नको, आमका 4 रुपये. कसा होता प्रोसिजर आहे. मोजणी केल्याशिवाय जमीनच आता याच्यात ना काही जणांचे जमिनीच नाही. 15 गुंठे आहेत, काही जणांचे 15 गुंठे आहे, पण त्याच्यात फक्त आता ह्या 250 गुंठे 4च गुंठे दिली आहे, बाकीची 11 गुंठे येत नाही. नोटीस पाठवला याचा अर्थ आरक्षण मध्ये हा त्यांकाच पाठवलेली हो. आहे, बरोबर आहे ना? मी 250 200 हा, गुंठे. ठीक आहे सर. त्याचो जो काय मोबदलो असा किंवा काय ज्या गव्हर्नमेंट देतला त्या लेखी स्वरूपात आमका कळवण्यात पहिला यावा, त्याच्यानंतर आम्ही मग त्याच्यावर अरे तसं नसतं रे, आधी समजून घे, सिस्टम आधी समजून घे, तुमची जात आली किती जमीन याच्यावर तुमचा पैसे ठरतले ना. गुंठ्यात काय ठरतो तुमच्या मोजणीवर किती जाता. आता माझी दायित्वच नाही, मी असं दिलं माझा काय संबंधच नाही, तर माझा काय संबंध येत नाही. ज्याची जाता ती कळा दे ना. विवेक कधी विवेकची कळा देतोय, यशवंताचा यशवंताची कळा दे, विठोबाला विठोबाची, सातमांका सातमाची साहेब कळा दे आधी ना. माझं म्हणणं काय आहे, की नोटीस म्हणजे तसे नाही हो, मोजणी हो, मोजणी जा, नेमकी हद्द आम्हाला माहिती तसं नाही, तसं नाही, तसं नाही, नेमकी हद्द हो. या 248 मध्ये आपली हद्द पण माहिती आहे ना. तसं नाही, तसं नाही, आपली हद्द हो. त्यांचं मला लक्षात राहिला, तुमची जमीन काय तुमचं माहिती आहे, किती आहे तुमचं माहिती आहे, पण आताच्या 248 तुमची किती येतात ती मोजल्यावर कळते. त्याच्या क्षेत्रात किती येत आहे गुंठ्यापैकी तुमची 1 गुंठे नंबर एखाद्याचे 2 गुंठे बांधून एवढं सांगत होते. ते पण कोणतं अरे हो, बोललं आता झालेलो होतं, बसलेलो होतं कपडावर आपल्या आता कितीतरी वर्ष आमची ती फुकट झाली. दुसऱ्या फेज मध्ये आती 211 अरे 1100 गुंठ्या. मी काम तर सरसकटच करणार तुम्ही असा म्हणता. नाही, करूच नाही जाणार स्टेप आहे पैशाच्या उपलब्ध आहे. बघ सरसकट करा म्हणजे आता 10 वर्षाचा आताच पगार घालून तुला असं होत नाही ना. नाही पण सरसकट करा. 2 गुंठ्यांच्या नंतर त्या 2 गुंठ्यांचा असं होतं ना. आज आपण विरोध करत ठेवलो ना, तर आपण आयुष्यभर आरक्षणातच ठेवतो. भारत जोडून तुमचं आरक्षण पडलेला जा. विरोध नाही, विरोध कोणाचा नाही. तुम्हीच आरक्षण बाहेर काय काढलं. सांगलं मी माझा काढलंय. तुम्ही आता तसं आम्ही काढतो, 20 वर्ष थांबतो आम्ही. नाही जायला पाहिजे, होईल का? शक्य नाही. कसं आता तुम्ही आता तुम्ही तुझ्या मनात सांगते, मी माझी नोटीस दिलोय, माझी नोटीस दिलोय, यांनी दिले ना माका द्यावा. माझी नोटीस दिली, माझी परचेस नोटीस काय दिलोय, माझी जागा विकत घ्या आणि माका मोकळे करा. नगरपंचायतीने घेऊक नाही. म्हणजे माझी काय झाली, स्टेडियम मध्ये आरक्षण होती, ती माझी ग्रीन झोन झाली. काही तुमचं मी सगळ्यांच्या दत्तमतीमध्ये मिटिंग झाली, सगळ्यांनी सह्य करा म्हणून सांगितलं. आरक्षण उठासाठी कोण सह्य करू तयार नाही, माझी मी केलं. हॉल पण उठवलंय आणि ही पण उठवलंय. आता माझी ग्रीन झोन आहे. कसा तुका आता नोटीस दिलं, की आता जुने आरक्षण होतं, 99 होऊचा नाही. कारण काय, तो पण ह्या आरक्षण मंजूर होता. आता नवीन आता झाला की परत तुका 10 वर्षात आम्हा काय 10 वर्ष 20 वर्ष नाही 10 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष होतं, पण 10 वर्षात परचेस 10 वर्षांत पैशाच नोटीस मंजूर झाल्यानंतर 10 वर्षांनंतर नोटीस द्यायची. मग तेव्हा घेणार की आता नगर प्लॅन ठरवलं, मग त्याच्यानंतर ते आरक्षण होणार. कसा माहिती आता तुमच्याशी मी चर्चा करताय, तुमचं रिस्पेक्ट माझा आहे शेवटपर्यंत होतो. तुम्ही माझेच लोक आहे. माझं असं म्हणणं आहे की 248 फर्स्ट पेज आहात. 1100 गुंठे आपल्याकडे पैसे 248 मध्ये मान्यता शेतीची ताबत घेत नाही आपण क्रीडांगण आरक्षणातली जागा मोजतच आहोत. मोजणी केलं झाली आहे, पण तशीच मोजणी होतच होती ना 240 मध्ये. तेव्हा आपण विरोधच केलं. मोजणी झाली का? नाही, मग तेव्हा पण आपण विरोधच केलेलं होतं ना. तेव्हा विरोधच होतो ना. त्यावेळी पण आपली आपण मोजणी नाही केलं. मोजणी केलं का? तेव्हा पण आम्ही नाही करू होती मोजणी. मग तेव्हा पण त्यांचं ताच म्हणणं होतं आम्हीच होतो ना त्या टायमिंगला पण हेच होते ना पुढे. ताच म्हणणं होतं की 1100 त्या पूर्णच टायमिंगला करा. काय नाही, आता काय असं म्हणताय. अरे तसा नाही रे, मी आधी तुमका आधी सांगते तुमचं त्या आरक्षण टायमिंगला झाली असतं मग. विषय संपला. माझं तुमचा एकच सांगणार, 248 गुंठेची कोणाची हा, माझी हा, उमेशची हा, राकेशची परत ती आता आपण मोजूया. मोजणी करून त्याच्यानंतर तुमच्याशी चर्चा करूया बाबा काय करायचा.
दराचाच विषय येतो किंवा आमची जमीन फुकट जातात त्याचा काय नाही करतात? दराचा विषय येत नाही ना, दोन विषय येतो. जमीन परत फुकट जातात दराचा विषय आहे. दराचा येतो. नाही तर आपण विरोध कशा करतो नाही दराचं कोणाची जमीन किती जातली हा पण विषय आहे दराचा विषय अरे पण ती जातली झाला किती गेली तरी हो पण ती सगळीच जातली या कशी जातली या समजा कोई ना आज तर मोजलं, पूर्ण 1100 गुंठ्यावरती करावं मोजणी, म्हणून काय म्हणणार दुसरे आपण लगेच 1800 ते 700 गुंठ्याची मोजणी करूया. 200 मान्य असा ऐकून घ्या म्हणूनच सांगतोय 248 तुमचा 40चा विषय जो आहे ना तो नंतरही तुम्ही त्याच्यात बसू शकताच ना का नाही बसू शकत असं तुम्ही मोदी पुढेही करू शकता का नाही करू शकत बाकीच्यांका मान्य होऊ पाहिजे बाकीच्यांकाही मान्य होऊ पाहिजे हो ऐका माझा म्हणणं तो विषय नाही मोजणी करू विरोध काय आहे? तुझी जमीन काय आहे ही समजूसाठी मोजणी करू काय आहे? आता मी जमीन घेतलं तुझी समजा विकत 5 गुंठे आणि 5 गुंठे मी मोजणी करू केलं मोजणी तू करून देऊ गेला ऐकू मी माझी आहे होतात त्यांचं म्हणणं काय असं 248 गुंठ्यामध्ये तुम्ही म्हणतात 1100 गुंठे केलात ना मग अरे मी नाही रे करू 1999 मध्ये झाला किती आहे तेव्हा मी पण विरोध होते सरपंच होते मी तेव्हा माझ्या तुमच्या माहितीसाठी सांगतो 1999 मध्ये आता कोणी केलं त्या हिशोबात रेकॉर्ड आहे मला द्या आता झाला त्याच्यानंतर आता 1999 नंतर आता किती वर्ष झाली 2 तसंच विचारायला कोणाला काय चुकलं नाही. आणि परत याच्यावर आरक्षण या टाकलेलंच आहे. माझा काय म्हणणं आता एक स्टेज म्हणणं तुमच्या शेतकऱ्याची जी जमीन आता अडकलेली आहे ना ते निदान खुले करूया त्यांना त्यांचे पैसे देऊया आणि तो ताबा घेऊया आता 1100 गुंठ्याचे पैसे काही नगरपालिकेकडे नाहीत की ताबडतोब 1100 गुंठ्याचे पैसे द्या नगरपालिका ही स्टेप बाय स्टेपच करते तर आपण एक कुटुंब अर्क्याचा आपण सुद्धा आपलं घर चालवतो तसं आता 4 कोटी रुपये येलेत ते 4 कोटी रुपये येले तर त्याच्यावर लोकांची दर ठरवून किंमत ठरवून किती जातात ती जमीन बघून त्या पद्धतीने त्यांचे पैसे त्यांना देऊन त्या ठिकाणी यस ऑर नो करून संपून टाकायचं बा ही जाता माका तर कळत 250 गुंठ नगराध्यक्ष म्हणून आणि तुमका पण जमीन मालूक कळत की 248 गुंठे नेमकी जागा कुठची ह्या तर कळत आणि ह्या कळूसाठी तुम्ही कशा म्हणतात 4 कोटी रुपये 4 कोटी डिवाइड बाय 248 नाही 80 गुंठे मी तुला सांगितलंय 5 लाख रुपये ऐकलं तसं काहीतरी घेतलं रेडी रेकनाचं एक रेट आहे आई जेव्हा तुम्ही खरेदी करता किंवा जमीन विक्री 460 म्हणजे मी तो 4 म्हणजे असं 5 धरले 4 किंवा 4 5 गुणिले 4 कोटी भागलं तर किती जमीन होते तर एक 80 गुंठे होईल असं माझं एक अंदाज आहे म्हणजे आपण आता या फेजमध्ये गुंठे मोजणी केली तुमचा पैसे आम्ही किती जणांची देतो पहिल्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये जे येणार ते का 248 80 गुंठे पैसे रुपये 5 आहे परत यंदाच्या वर्षामध्ये आम्ही आरक्षणात 5 कोटी टाकून त्याचे पैसे असाच का होता नाहीतर कधीच होता नाही तुम्ही पण अडकून राहतलात आणि आम्ही पण अडकून राहतो म्हणजे नगरपालिका अडकूनच राहतो अडकूनच होते आता अडकले काय नाही सत्ता बदलली प्रत्येक वेळी बदलत असतात मागच्या व्यक्तीकडची मोजणी करायची आता तुम्ही इकडे येईल नाही खैली आहे माका नाही माहिती मागच्या व्यक्तीकडची मोजणी मोजणी माका नाही मागच्या वेळी काय झालं माहिती आहे रस्तो आहे ना तू गारबेटी मध्ये घेतलो माहिती आहे माका माहिती मागच्या व्यक्ती केलेले आणि आता तुमची सत्ता येईल तुम्ही नाही असं काय सत्ता बित्ता काय तुझं म्हणणं बरोबर आहे चाणक्याचा होत्या चाणक्य विरोध काय झालो ही जी आता अस्थिर जागा सोडले त्यावेळी ही जागा सोडल्या आणि आता ही जागा तो विषय जाऊ दे माझं म्हणणं काय माझा तुमचा परत हात जोडून रिक्वेस्ट आणि विनंती आहे आमच्या 2 पिढ्या गेल्या त्याच्यात हो बरोबर आता मी नसतील तूही नसतील पुढे असं होतं नाही. आमचाही का तो आपण आपलं लाभ काय तो करून घेऊ काय असलेल्या वेळेनुसार नाही तर उपयोग काय नाही त्याचा तर आज्याचा नातवंड मिळाला उपयोग काय नाही आज्याचा आज्याकडे मिळाला नातवंड मिळाला उपयोग काय देतो तर असंच जाताला आता 99 म्हणलं आता आपण काय नाही माझी विनंती का आज आपण पहिली मोजूया त्याच्यानंतर भूसंपादन ह्याचं मूल्यांकन कोण करणार किती करणार हा कोण करणार यांची तुम्ही सगळ्यांची आमची एक बैठक लावून 100% मिटिंग लाव म्हणजे आमची खात्रीच होईल हो मी अरे आता याच्यात कोणाची झाडं तर झाडाचा वन विभाग करतो होय ना आता वन विभाग आहे महसूलचा असा भूमी अभिलेख जमिनीचा भूमी अभिलेखचं भूमी अभिलेख करणार वन विभागचं वन विभाग करणार कृषीचा कृषी करणार प्रांताचा प्रांत करणार 82चा 82 समजा घरीला तर 82 करणार त्याच्यामध्ये त्याच्यात अडचण काय हा म्हणून ही मोजणी आहे त्यामुळे तुम्ही मोजणीक मदत करा एवढं आणि का संमतीन दराचा चांगला हा संमतीत वेळ द्या का तुमका तोडून नका काय करू आता तुम्ही पैसेच भरला अरे असं नाही रोज रोज काय मोदी काय काम याकच काम नाही रोज रोज मोदी भरपूर काम आहेत ना एक विषय संपून जा
आता आम्ही करतो, आता ते आम्ही त्याच्या डोक्यात आता चालवतो 248 नंतर पुढची स्टेज उर्वरित क्षेत्र त्या मोजणीत टाकायला. आता राकेश सन्मान्य नगरसेवक लक्षात घ्या, मागच्या वेळी सुद्धा म्हणजे आपण मी नव्हती राहू शकतो, मागच्या वेळी सुद्धा ही मोजणी झाली. दोनच मिनिटं म्हणजे मोजणी झाली, सरकारची यंत्रणा येईल ती मोजणी लोकांनी अडवली, म्हणजे त्यावेळेस वाद झाले समजा. ऐका म्हणजे आजच्या सारखीच परिस्थिती आज वाद नाही, आपण खुल्या चर्चेत करतो आणि होणारे वाद शेवटपर्यंत कळतो नाही. मुद्दो त्यावेळी 1,20,000 किती रुपये आपण प्रत्येक मोजणी भरतो नगर 1,60,000 रुपये मागच्या वेळी फुकडेल. आजही आम्ही 1,60,000 नगरपालिकेचे भरून काही इलेले असतो. आता आमका परत ह्या थांबवणं शक्य नाही. माझा समजून घे, त्या दिवशी काल गुरु दळवी सुद्धा माझ्या विरोधात, म्हणजे माझं तुझ्यासारखंच खास माणूस सुशांतसारखं गुरु दळवी वकील, त्याची जमीन आपण गार्डनसाठी आरक्षण केली बगीच्यासाठी कायची. त्यावेळी त्यांनी जोरात विरोध केला. आम्ही म्हटलं नाही विरोध आमका काय, तुझा काय असा तर लेखी स्वरूपात काय असा तर कायदेशीर तुझी आमची काय मोजणी आहे ती मोजणीची स्टेज आहे. जशी आज आपण मोजणी ती मोजणीची स्टेज आपण पुरी करून घेऊया. तुझं मूल्य काय, किंमत काय, या प्रांतीची यंत्रणा जी आहे ती ठरवतली आणि त्याच्यानंतर या सगळ्या होतं ना, त्याचा तू हरकत घे, ताबे पावती देऊ नको, ही तुझी विषय होतं. पण आमची मोजणी आम्ही त्या दिवशी गुरुदळवी वकिलांबरोबर आम्ही चर्चा करू, त्या ठिकाणी तो निर्णय केला की मोजणी आमची झाली. आजही समजा समोरचे प्लॉट धरत किती काही प्लॉट धरत ना, बाकीच्यांचे पाठच्या जी जमिनी आहेत, समजा ही जमीन आहे ती लँड लॉकच आहे ना, लॉकच आहे ती लँडमुळे, ह्या लँडमुळे लॉकच झाली. ती नगरपंचायतमुळे उलट खुली होती. समजा एवढा क्षेत्र घेतला तर पाय वाटतं तरी नगरपंचायत तुमका त्या जाणाऱ्या वाटेक देऊ शकता, हे लक्षात घ्या. मग त्यामुळे तुमच्या जमिनी जे आहेत ना ते 1100 जे पाठीमागचे जे आहेत ते सुटत जातले. पाठच्यानी लक्षात घ्या की तुमच्या जमिनी हे पाठच्यांचा विचार चालला. आता तू नकाशो काय रे, समजा हे जमिनी तुमच्या असत बरोबर समोरचे. आता हे सांगा ह्याच्या पाठची जमिनी ते लँड लॉकच आहेत ना, म्हणजे ह्यांनी जर असं त्या मोबदलो मिळतं तुमका या गोष्टीचो. असा कोण जमीन आमचा ताच म्हणणं असं आमका तो नको. आमचं म्हणणं काय असं मिळालं तर सगळ्यांका मिळालं, थांबतो आम्ही तेवढ्या वर्ष. अरे सगळ्यांका मिळासाठी एवढे पैसे अवेलेबल होते ना, 11 हेक्टरचे पैसे अवेलेबल होऊ शकतात काय? ते बघूया ना आपण कसं काय होते किंवा नाही होते शकतात का? पण आम्ही एवढी वर्ष थांबलो असं तर अजून थांबू आम्ही आमचा लक्षात घ्या 55 गुंठ्याचे ह्या 56 गुंठ्याचं सुद्धा अन्याय केल्यासारखं होतलो, या 57 नंबरवाल्याक अन्याय केल्यासारखं होतलो. आजच्या घडीत त्यांना पैसे मिळतात ना. त्याच्याही पेक्षा झाला. माझा मुद्दा आता असा एक लक्षात घ्या, 1999 मध्ये या शहरात टीपी झालो, आज 2026 जवळजवळ अनेक वर्ष झाली, जवळजवळ 26-27 वर्षाचा काळ आहे. कणकुली शहराची क्रीडांगण ही गरज आहे. होय कणकुलीचं होऊकच होय, कोणाचं केव्हाही होऊ दे कधी होऊ पण होऊ आहे. आता माझं असं म्हणणं की 1100 गुंठे समजा किंवा काय जा क्षेत्र याच्यासाठी आरक्षित आहे. आताच्या टीपीमध्ये आणि नव्या टीपीमध्ये पण दोन्ही टीपीमध्ये त्या ठिकाणी आरक्षण काय बदललेलं नाही. त्यामुळे कोणाचे काय 5 गुंठे 10 गुंठे. आता ह्याच्यात तुमचा एक विषय का झाल्यानंतर मोजणी झाल्यानंतर माका काय त्याला माझी जमीन 5 गुंठे जातात. आता त्याच्यावर समजा 3 गुंठ्याचा तुकडो शिल्लक राहता, मग तुमचं असं मुद्दा की 8 गुंठे माझी जागा आणि 5 एका जाता कशा याच्यासाठी मैदानासाठी आणि 3 गुंठे राहतात. ती 3 गुंठे आम्ही घेऊया ना, नगरपालिका घेत ना, त्याचं एक्वर्जन करू आम्ही. ती 3 गुंठे घेऊ, म्हणजे असं काय ते का अडचणीने आणणार नाही. 3 गुंठे त्याची ठेवून असं काही त्याच्यामध्ये तुमच्या. पण आज मला कळू दे राकेश राणेंची नगरसेवकांची जमीन किती आहे, बाबा पेंडकरची किती आहे, साठमांची किती आहे, राणांची किती आहे, ही जमीन माका आज कळू दे किती गुंठे आहे आता या 248 मध्ये फर्स्ट फेजमध्ये. आणि ह्याच्यामध्ये मदत करा. काय माहिती काम सगळा प्रशासकीय आहे काय. तुम्ही इला तो प्रतिनिधी, मी इला, ह्या आपण आपल्या समजुतीसाठी इलो, म्हणजे बघा एक जरामस्त येत नाही तसं नाही. मी लोकप्रतिनिधी, तुम्ही लोकप्रतिनिधी. ऐक रे, कदाचित तुझी जमीन असं माझं म्हणणंच नाही, मी असं तुझ्या समजून घे. मी आता संदेश पाकर म्हणून हे काय इलं, माझं याच्यात रोलमध्ये काय रोल नाही. ही प्रशासकीय काम आहे. आरक्षण ऐक 2 मिनिटं आरक्षण ताब्यात घ्या, ह्या प्रशासकीय काम होतं. शिव इलो बाकी सगळी यंत्रणा की त्याचा आपोआप त्या दिवशी ताच झाला. शेवटी दळवी ऐकलो ना, शेवटी प्रशासकीय कारभार करू लागलो आणि शेवटी आरक्षण मोजूचा लागला. एक समजून घे. माझं असं म्हणणं की त्याच्याऐवजी आपण चर्चेत ना, म्हणजे तुम्ही माझे लोक आहात, आपले घरातले लोक आहात, चर्चेत ना ह्याच्यात ना मार्ग काढूया. तुमची आज काय जमीन मी ताब्यात घेत नाही, आज तुमची किती आहे एवढा लांबला क्षेत्र मोजणी करूच्या आणि त्याचं मूल्यांकन काय आहे किंवा त्याचा काय दोष आहे तो प्रांत अधिकारी किंवा संबंधित यंत्रणा, बांधकाम असेल तर बांधकाम ठरवीत, वन विभाग असेल तर झाडं असतील तर झाडं ठरवीत, भूमी अभिलेखची जमिनीचं माप किती जातात, समजा किती गुंठे जातात, जमीन वाले त्या ठिकाणी ठरवीत. आणि ह्याचा सगळ्याचा जो काय दर आहे ही निश्चिती संदेश पारकर करणार नाही, याची निश्चिती कोण करणार, सन्माननीय प्राण करणार, सरकार करणार. आणि त्याच्यामध्ये जर तुमचा मान्य असला तर तुम्ही तर स्वीकारा, नाही तर ते का विरोध करा. त्याच्यामध्ये तुमच्याशी ह्याच काय नाही, फक्त काय आजच्या मोजणीचा उद्देश काय आहे की नेमकी संदेश पारकरांची या आरक्षणामधली किती गुंठे जमीन आहे ही ठरवण्याचा वेळ आहे. आता आमचं म्हणणं आहे, आमचं एवढंच म्हणणं असं की
करूची आहे ती सर्वांची करा, आमची वैयक्तिक 240ची करू नका, आमचं सगळ्यांचं ह्या मत असं स्पष्टपणे आता सांगते शेवटचं. ठीक आहे. प्रॉब्लेम काय त्यांचा विषय असा की हे बघा ते आमचेच असत, नातेवाईक असत, पाहुणे असत, पियंटर सगळे असत. आमचा म्हणणं काय असं, उद्या काय होतं तुम्ही घेतलात आणि आमका अडकवलात, ह्यो विषय होतो. आमचं म्हणणं काय असं करूची थांबतो आम्ही, आता एवढी वर्ष थांबलो, अजून 10 वर्ष थांबू मला आम्ही. तुझं पूर्ण बोलला गेलं. एक वेळ तुम्ही आता हे अडकलेले असतच 26 वर्ष अडकलात, अजूनही पुढे 20 वर्ष आता हे अडकतात. अडकलेलं सुटतच नाही. हे ऐका दोन मिनिटं समजून घ्या. त्यामुळे नगरपालिकेचा आरक्षण डेव्हलप करणं, क्रीडांगण ही आमची जबाबदारी आहे. आम्ही फर्स्ट स्टेजमध्ये आमच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 4 कोटी रुपये गेलेले आहेत. हे 4 कोटी रुपये किंमत ठरवून जमिनीची प्रत्येकाची जे सांगतील प्रांत किंवा जो आवड करतो ते सांगतील ते आमका देऊचे आहेत आणि त्या पद्धतीने तो प्रस्ताव आपल्या करूचा. आता मी तुमका हात जोडून विनंती करतो की तुम्ही ह्याच्यामध्ये मोजणीमध्ये सहकार्य करा. तुमची जमीन मान्य नसेल त्या काय तू प्रशासन करते त्याशी दळवींका मान्य नव्हता. गुरु दळवी वकील होते, त्यांना मान्य नव्हता. सांगते तुमका गुरु दळवींका मान्य नव्हता. गुरु दळवी आता फोन लावा, मान्य नव्हता. प्रशासकीय या इली यंत्रणा आणि तिने मोजणी करून गेली, त्यांना मान्य करूचा लागला. तिने हरकत घेतली, कोर्टात गेला, त्यांची वैयक्तिक होती म्हणून ठीक आहे. वैयक्तिक नाही, ती जमीन मला 50 गुंठे जमीन, 50 गुंठे जमीन, पुढच्यांचे पैसे केव्हा देतात काही पण तुम्ही नाहीच ना, पण आपल्याकडे गुन्ह्याचा काय प्रश्न आहे? गुन्ह्याच्या बाबतीत काम होतं असं म्हणतो. प्रशासनाचं ठीक आहे. तुम्ही तशा पद्धतीने हरकत घ्या. आता काय तुमचं चर्चा करून विषय संपलो. नगरपालिकेचा क्रीडांगण या होतला जे 4 कोटी रुपये ते आरक्षण ती जमीन ती त्या ठिकाणी डेव्हलप करण्याच्या संदर्भात काम सुरू होतं. ते काय विरोध करून काय होतं नाही. म्हणजे तुमचं हक्क तुमका डाबलता कामा नाही. तुमका तुमचे पैसे मिळू गये, तुमचं हक्क तुमका राहू गये, याच्याबद्दल वाद नाही. आणि कोणाची किती गुंठे जमीन जाता ही कळूकच होईल. आणि उर्वरित जर बाद होत असेल तर ती बाद नगरपंचायतीने घेऊकच होईल. 5 गुंठे घेतले 3 जातात त्या करा, पण अहवाल तयार करा. ते 3 गुंठे पण नगरपालिकेने घेऊची तर करूया, ठराव करूया तशा पद्धतीचं. आणि निधीच्या उपलब्धतेनुसार त्याचे पैसे देऊन टाकूया. हो 248 गुंठेचा प्लॉट. 25 नंबरचा प्लॉट तसा म्हणत नाही मी. मगाशी गुजार होता ना 10 गुंठ्यापैकी 4 गुंठे जाता ना, ते 10 गुंठे आता मोजा. हो मोजून नाही, पण उमेश पहिला 6 गुंठे खायची जातात ती कळून दे. कशी 10च्या 10 नको, पहिली 6 मोजून दे आणि शिल्लक 4 बुवा माझी आहे ती तुम्ही नगरपालिकेने क्रीडांगणासाठी घ्या, असं प्रत्येक शेतकऱ्यांना सांगू. एवढंच असं की आम्ही जमीन मालक म्हणून आमका ह्या गोष्टीचा विरोध असं, आमचं म्हणणं असं की तुम्ही करूचं असं सगळ्यांचं म्हणणं असं की 1100 गुंठे जा होता पूर्वीचा त्याची मोजणी करा, नाही तर आमचा विरोध असेल. ठीक आहे. माझं याच्यामध्ये नगराध्यक्ष म्हणून भूमिका अशी आहे, 4 कोटी रुपये याच्यासाठी मोजणीसाठी दिलेले आहेत क्रीडांगणसाठी. आणि जवळजवळ 248च्या फर्स्ट फेजमध्ये आमची मोजणी करूची आहे आणि ती आम्ही मोजणी करणार. तुमका विश्वासात घेऊन आमची करूची होती आणि त्याच्यामध्ये तुमची हद्द, तुमची जागा कुठची आहे ठरवची होती. यात तुम्ही सहकार्य करा असं माझी विनंती आहे, बस. बाकी काय तुम्ही घ्या ना, तुम्ही क्रीडांगण. अरे मित्रा, क्रीडांगण 1999लाच पडलेला. तुमका जमीन देण्याबद्दल काही विषय नाही. आमका जो काही तुमचा रेट आहे त्याबद्दल अजिबात ऑब्जेक्शन आहे. पण आमच्याच भावांना आमका मारून घालते नाही. नाही, कोण घालतं हो मारून? मग तुम्ही आम्ही तुमच्यावर असो, बाकीच्यांना देवा. आम्ही तुमच्यावर असो ना. देणार ना. ऐक ना, जी आरक्षणामध्ये जमीन आहे त्या जमिनीचं मोबदला देणार तीच जमीन नगरपालिका ताब्यात घेणार. तुम्ही आमका फक्त तेवढ्या पुरतं धरता. 248 घेणारच म्हणतात, मग आम्ही काय मोजणीचो आमचा विषय काय बाकीच्यांना विश्वासात घ्या. पहिला मोजणीचो विषय आमचं पहिलं तुमचं मान्य असतं सगळं, पण आमका हे करूचं नाही असं. आता एवढी वर्ष थांबलो, बाकीच्यांना घ्यावा असं म्हणता. असं नाही पण आता तुम्ही म्हणता 248 आमच्याकडे पैसे दिले तेव्हा बाकीच्यांना देत राहतो. बाकीच्यांनी काय करत आता आमका ठराविक जण कसं होत आणि कोण असत हजर आहे सगळे, कोण असत विरोध केलेला आता येतो मी. आता आमच्या अकाउंटवर 10 जण, मी आता एकटोय. एकट्यांका बाकीच्यांका आम्ही काय सोडणार. आता काहीतरी बाकीच्यांका विषय तरी कळायला हवे. आधी 8 दिवस दिले. सेकंड फेज मध्ये लक्षात घ्या, मग तेव्हा पण ही पुढे ढकलू शकता तुम्ही मोजणी. माझं म्हणणं काय या शिव मॅडम माझं म्हणणं आधी काय 8 दिवस आपण दिले. 240 करताय ना तुम्ही, मग ती करा ना पुढे 1100 गुंठ्याची टोटल पुढे ही करा ना. त्याच्यामध्ये काय फरक ऍड करा, त्याच्यामध्ये काय फरक राहणार. त्यामुळे हा त्याच्यामध्ये ऍड करू शकत तो आम्हाला मान्य नाहीये, वेगळा प्रस्ताव पण तो आम्हाला मान्य नाहीये. नाही असं करायचं का विषय मोबदला कोण देणार एवढा? कुठला
तुम्ही कशाला विचार करताय? ते प्रशासन ठरवेल ना. तुम्ही आम्हाला, आम्ही पण आहोत ना त्याच्यामध्ये. जमीन आमच्याच आहेत ना, पण आमच्या पण जमिनी आहेत ना त्याच्यामध्ये. दिलं नाही तर शेवटी त्यांचं नुकसान सगळं मान्य आहे, पण त्याच्यासाठी 240 गुंठे. त्यामुळे आम्ही तेवढीच घेतली. असं नसतं तुम्ही पण म्हणताय तुम्ही- 1100 एवढा निधी नाही आमच्याकडे, म्हणून आम्ही तेवढी पण ठीक आहे ना, मग त्याच्यावरती आपण एवढी थांबू ना. आम्ही थांबायला तयार आहोत ना. जर आमच्या जमिनी आहेत ना, आम्हाला द्यायचे आहेत ना, तर आम्ही देऊ ना. की आपल्याला जेव्हा कलेक्टर ऑफिसमध्ये का तिथं पुढे जेव्हा ह्या गोष्टी दाखवायच्या असतात ना, त्यावेळेला त्यांच्याकडे जेवढा निधी आहे तेवढा तुम्ही गोष्टी करून द्या. नाही, पण मॅडम आमचं एकच म्हणणं त्याची आहे, अट त्यांची पहिली ती असून दे, असते, जेवढे निधी आहे तेवढा तुम्ही आधी घ्या, नंतर जेव्हा पुढचा निधी अवेलेबल होईल त्यावेळेला पुढच्या आमचं गोष्टी म्हणणं काय आहे लक्षात घ्या. पहिलं 1100 गुंठ्यांमध्ये आमचीच माणसं आहेत सगळी, बरोबर आहे. उद्या काय होणार आहे, 240 तुम्ही अक्वायर करतायत. आता इथे सगळी हजर नाहीये त्या सगळ्या गोष्टी. त्यांचं काय म्हणणं होणार आहे की तुम्ही तुमचं सोडून घेतलं जमिनी तुमच्या. लक्षात घ्या, पुढच्या परिस्थिती पण आम्ही आमचं जरा काही 10 वर्ष, एवढी 27 वर्ष थांबलो आहोत ना. अजून थांबू ना आम्ही वर्षभर. काय फरक पडणार आहे? वाट बघूया ना सगळ्या गोष्टीची. मीटिंग तर त्यांच्याशी घ्यायला एक चर्चा तरी होऊन दे, सगळ्यांशी बोलून दे तरी. असं कसं होणार मॅडम? बाकी आम्ही कसा निर्णय घेणार? तुम्हाला तुमचे मॅडम मुद्दा तुम्हाला समजला. त्यांचं म्हणणं असं आहे, जे आरक्षणासाठी जी जागा आज आहे इथं जी, ती सगळीच्या सगळी मोजणी करा. आपण जो प्रस्ताव टाकलेला आहे, एक वादा पूर्ण करतो. आपण काय प्रस्ताव टाकला आता की 248 गुंठे फर्स्ट फेजमध्ये आपण सुरुवात करतो. आता आपण 248च्या मोजणीसाठी इथे आलेलो आहोत. उर्वरित जे क्षेत्र आहे सुद्धा ते सुद्धा आपल्याला मोजणी करायचे आहेत. अशा प्रकारचा आपण प्रस्ताव करू, निधीच्या उपलब्धतेनुसार त्याची मोजणी त्या ठिकाणी मोजणी करू आणि मग भविष्यामध्ये ते करू. पण आज आपण जे 248 फर्स्ट फेजमध्ये आहे त्याची मोजणी जी आहे ती मोजणी त्या ठिकाणी झाली पाहिजे की नको. आणि मग त्याच्यामध्ये या शेतकऱ्यांची जमीन कुठची आहे, कोणतं किती क्षेत्र जातं, याची 6 गुंठे जाते, माझी 10 गुंठे जाते, याची 15 गुंठे आहे, कुठली नेमकी. आणि त्यांचं एक असं म्हणणं आहे की समजा माझी 10 गुंठे जमीन आहे, तुमच्या आरक्षणात माझी 5 गुंठे गेली, माझी 5 गुंठे बाद होते. तर त्यांचं म्हणणं की 5 गुंठे पण माझी ही शिल्लक राहिली, तुम्ही या आरक्षणासाठी घ्या. तर ते आपण मान्य करू ना, कन्सिडर करू ते. समजा कारण त्यांची फुकट जाणार आहे, त्याच्यापेक्षा ते 5 गुंठेचे जमीन पैसे आरक्षणात आपण घेऊन भविष्यामध्ये आणि तो जादाचं आरक्षण करू, संपादित करू आणि त्यांना त्यांचे पैसे देऊ. म्हणजे भविष्यामध्ये ते काय आपल्याकडे आज तर पैसे नाही, आज आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की 4 कोटी रुपये आज प्रस्ताव झाला. असंच आहे की आरक्षणातली जेवढी आपल्याकडं अवेलेबल नगरपालिकेची कपॅसिटी असते तेवढी जागा घेणं असते. कुठेही कंपल्सरी नाही आहे की 10 एकर आरक्षण पडलं तर 10 एकर एकाच वेळेला घेतलं जावं. आणि कॅपॅसिटी पण नगरपंचायतीची आपल्या नगरपालिकेच्या कॅपॅसिटीनुसार टप्प्याटप्प्याने मग मॅडम त्यांनी काय acquisition करू करायचं? मग बाकीच्यांनी काय करायचं? तुमचा विचार करताय. कितीतरी पण बाकीच्यांचं म्हणून आम्ही पण पण मॅडम नगरपंचायतीच्या दृष्टीने तुम्ही विचार करताय, बरोबर आहे. मग त्या लोकांना काय करायचं? नाही, बाकी पण हाच शहराचा विषय नाही रे. महाराष्ट्रात असं सगळीकडे आहे. एक कणकवली जरा तसं आमच्या कुडाळमध्ये पण तेच आहे, मालवणमध्ये पण तेच आहे, देवगडमध्ये पण तेच आहे. नगरपंचायत दृष्टीने आम्ही आमच्या भावाच्या दृष्टीने करणार, विचार करणार. सुद्धा एकाच वेळेला एवढं ह्याचं नाही acquisition आता करू तुम्ही शकत. नगरपंचायत म्हणणार, टप्प्याटप्प्याने आम्ही पण आपल्या आमच्या- नियमातच असं आहे की मग ठीक आहे ना, मग आम्ही पण म्हणतो आमच्या आम्हाला मोजणी मान्य नाही आहे. सगळ्यांबरोबर आणि तुम्ही घ्या असं रात्री म्हणतो. ऐका, बाकी काय ऐका. आता काल आपण ओ शिवाय मॅडम आपण आता काल अग्निशामनची जागा ताब्यात घेतली. तो पण कोणतरी शेतकरीच होता. आपण आता गार्डनच्या संदर्भामध्ये दळवींची जमीन त्या ठिकाणी आपण आरक्षण संपादित मोजणी केली. तो पण कोणतरी कणकवलीतला शेतकरीच आहे. आज सुद्धा आपण जी आता आपण सगळे ज्या ज्या ठिकाणी उभे आहोत, जेवढ्या गोष्टी आहेत ते कुणाच्या ना कुणाच तर कधी ना कधी तर ऍक्विजिशन केलेलंच आहे. बरोबर. रस्ता कुणाचा तर कधीतरी ऍक्विजिशन केलेला आहे. हा हायवे आता आपण एवढे वापरतो, कोणी ना कधीतरी कुणाचं तर ऍक्विजिशन झालेलंच आहे. असं नाहीये की आपण फक्त आपल्या जमिनीतनं जातो, आपण तर ह्या रस्त्यावरनं जातो, हा कुणाच तर ऍक्विजिशन असणारच आहे रस्ता. त्यावेळेस असं जमीन नाहीये. मालक असे. मग मॅडम सगळ्यांना घ्या ना विश्वासात एकदा. 1100 गुंठेवाल्यांना बोलवा ना एकदा. आमचं म्हणणं काय नाही. काही मोजणी करण्यापूर्वी या गोष्टी केल्या असतात ना. आमच्यावर यायला नको. हे बघा, ते आमचं म्हणणं 1100 काय? जणांना घ्या तुम्ही आणि मग 1100 तुमचं मधलं कसं तुम्ही असं ठरवा. का? आम्हाला की आम्ही या नको आहे ते. 208 जणांना देतो म्हणून. कारण बाकीच्या एवढं पण सांगा बस. 1100 गुंठेवाले होते सोबत आमच्या. हो, त्यावेळी सगळे गेल्यावेळी आमच्या पण बरोबर मोजणी होते ह्याच्यामुळे मॅडम. थांबलेली आहे, थांबवलेली गेल्या त्यावेळी वेळची ते आमच्या मोजणी. बरोबर होते. आता आता परत म्हणजे ते असं आम्हाला कसं होणार? विचारणार ना मॅडम. तेव्हा पण आम्ही ह्याच विषयावर फक्त तुम्ही थांबवलेली त्यांना होती पण मोजणी. नोटीस घ्या, त्यांना बोलवा आणि सगळ्यांना आम्ही घ्या, चर्चा यांची करा, सांगा तुम्ही. 248 जमीन घेतोय म्हणून त्यांना सांगा, तुम्ही सांगा, मग आम्ही गप्प राहतो बस. त्यांची आम्हाला एवढीच पाहिजे आहे, तेव्हा तुमची आम्ही आता घेऊ शकत नाही. फक्त यांचीच घेतो घ्या ना, तुम्ही तुम्ही सांगा. संवाद साधला ना, बस आम्ही कसं काम होणार? करतो. नाही असं काही नाहीये जेव्हा नाही पण आता आमची कॅपॅसिटी नाही असं तुम्ही सांगा. हो, तुम्ही कसे प्रशासकीय अधिकारी आहात, तुम्ही सांगू त्यांना शकता. पण विचार आम्ही आरक्षण बोलू आहे शकत त्यांच्या नाही जमिनीत ना. मॅडम. आमचं कसं घरगुती वातावरण आहे. तुम्ही एक प्रशासकीय म्हणून त्यांना बोलू शकता, आमचं ऐकणार नाही ते. असा विषय आज मॅडम तुम्ही ताबा कुठे सांगा. येत? आज तुम्ही मोजणीच करताय ना. मोजणी ताबाचा करा. विषय कुठे आज आहे? कुठे ताबा ताबाचा आहे? अजून कुठे अजून आज तुमच्या- ताबा नाहीच आहे ना. एक ठरलंय कुठे? रेट आज चालू ताबाच आहे नाही. सगळ्या. त्या आज मी- ताबा नाही. आज विषयावर पहिली घेऊन करा बस, बाकी काय विषय पहिलीच प्रोसिजर आहे फक्त मोजणी करण्याची. मोजणी करून घ्या, तुमचं किती किती कोणाचं किती जातंय ते समजू दे. कुठल्या शेतकऱ्याची किती जमीन जाते हे त्याच्यामधनं मोजणी तर कळेल.
तुम्हाला जर जबरदस्तीत जर मोजणी करायची असेल तर तसं सांगा आम्हाला, मग आम्ही काय असेल तर आमचं भूमिका मांडतो. आम्हाला ह्या मोजणीला विरोध आमचा आहे. विषय आहे की ते 11 जाणार 11 नाही नाही, आम्हाला आमचं म्हणणं आहे पूर्ण करा. की आता हे बघा, नगरपालिकेचे जवळपास 5-6 लाख रुपये गेलेले आहेत मोजणीला. किती रुपये गेले? 5-6 लाख रुपये तर गेलेले. आता असून किती नगरपालिकेनं पैसे याच्यासाठी घालवायचे हाही मुद्दा आहे. झालं मॅडम, हे जर हे पैसे आलेत कधी तुमच्याकडे? आम्हाला नोटीस 1700 पाठवू शकले असतात ना तुम्ही. एखादी तरी सगळ्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलं गृह असतं केलं असतं ना. ह्यांनाच का पाठवला तुम्ही मोजणीच्या नोटीस? हो मान्य आहे, पण सगळ्यांना विश्वासात तरी घेतलं असतं आम्हाला. आम्हाला कसं बाकीच्यांना हे बघा आता, एखाद्या ठिकाणी ओढा असेल, नदी असेल, एखाद्या वेळेला नगरपालिकेला ओढ्याचं क्षेत्र विकसित करायचं असेल आणि राहिलेलं नंतर करायचं असेल, तर असं नाही होत की सगळ्यांना पाठवून मग तिकडचं घ्यायचं. ज्यांची घेण्याची आहे तिकडच्या आमचं म्हणणं भागातली काय घेऊ आहे शकते की नगर. सगळ्यांना 3 वर्षापूर्वी जर निधी आला असेल तर घ्या ना. वर्षापूर्वी तरी सगळ्यांना बोलून घ्या. का विश्वासात घेत नाहीये? तुमच्या याच्यावरती मोजणी आहे का? कुठले? हो आहे ना. म्हणजे नक्की विषय काय आहे? म्हणजे तुम्हाला मोजणीचं पत्र दिलेलं नाही हा विषय आहे की माझा विषय आहे बघा मॅडम, विषय नाही. पत्र पडलं मग विषय काय ते आता? आता म्हणतात की 1100 मला जसे काय म्हणाले आजची जी 248ची नंतरची आहे ते आपण मोजू. त्यांचं म्हणणं असं आहे मॅडम की 11 आहेत. हो गेले गेले 248चे पत्र मिळाले. अरे, माहिती नाही असं नाही ना. नाही मिळाले, पत्र मिळाले. पत्र गेले ना. मागच्या वेळी जी मोजणी करायला गेली इथून खालची मोजणी केलेली आणि आता इकडून इकडे मोजणी करताय, मग हे असं बदल का? आता एखाद्या वेळेला आता मला माहिती नाहीये प्लॅन काय आहे. मॅडम हा प्लॅन असं बदलतोय तेव्हा सांगा तरी ना. ज्यांना कोणाची केलेले देवाची मोजणी असते असं कसं होणार? मोजणी करत एक परफेक्ट आरक्षणात जमीन आहे त्यांचीच आहे ना. जी 1100 आरक्षणात तीच आहे ना मोजणी, काय बदल नाही ना. मग काय उगाच काय जे आता 1999 मध्ये पडली तीच आहे ना. तीन आहे. तीच आहे ना, जुनीच आहे ना मोजणी. अध्यक्ष साहेब, हे काय अध्यक्ष साहेब, अध्यक्ष साहेब, त्या दिवशी 1999 मध्ये जी 1100 कोटी आरक्षण होती, विरोध त्या 1100 आता 248 हो 248 म्हणतो, पण 1100 पैकी 248 म्हणतो. 248 बरोबर. पण जेव्हा तो मी खालून करत होता त्या साईडला खालचा भाग खालून करत होता मोजणी. आता चेंज करताना मग 238 मोज थांबा तुम्ही समजून घेत नाही. मोजा तरी आधी काही ना जाता मशीन काय तर बघा तरी. अरे आधी मोजा तरी. मोजल्याशिवाय तुम्ही अंदाजावर काय बोलता? आमचा आक्षेप आहे या सगळ्या आमचा गोष्टी. काही विषय नाहीये. नाही असू दे. तुम्ही आमचं म्हणणं घ्या, आम्ही आमचं म्हणणं घ्या. आम्हाला मोजणीवर मोजणी आक्षेप नाही घेऊ करायची शकता. आहे. आम्हाला मोजणी करायची नाहीये. हे आम्ही ठाम आहे. नाही आम्ही घेतो सांगतो ना आम्हाला. नाही 5 लाख रुपये आता पुढे जाऊ शकते ना मोजणी ती. मॅडम नाही, तुम्ही कलेक्टर मॅडमना फोन बोलतो करा. मी बोलतो कारण आम्हाला कलेक्टर ऑफिसमधून ऑर्डर आहे की जेवढ्या लवकर जेवढ्या बोलतो मी बोलतो मॅडम. मोजणी आलेली आहे. जेवढ्या वर्षांनी एवढ्या कष्टाने आम्ही हो दिवस तारखेकडून हैराण किती. मोजणी होऊ दे. तुम्ही त्याच्यावरती घ्यायचे तेवढे ऍक्शन घ्या. तुम्ही काय असेल तर रिझल्ट आपण ऑफिशियली त्याच्यावरती बघू काय करायचं ते. हा प्रस्ताव चालू आहे, त्यात आज तारीख मिळाली. मग मोजणी झाल्यानंतर मोजणी घेतली म्हणजे काय लगेच कुंपण टाकून आपण ते काय फ्लॅट करतो जागा असं नाहीये. तुमचे आक्षेप येणार त्याच्यावरती, त्या गोष्टीवर मग पुढे जाणार गोष्टी. मोजणीला आक्षेप घेणं हा म्हणजे तात्विक दृष्ट्या बरोबर वाटत नाही मला. तरी पण मॅडम सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, एकच सांगतो तुम्हाला. आम्ही पैसे पुढचे भरू ना, पुढच्या याच्यासाठी लगेच मोजणीसाठी. पुढच्या मोजणीसाठी आम्ही लगेच पुढचे पैसे भरू. तोपर्यंत तुम्ही दोन्ही बाजूनी म्हणजे सत्ताधारी विरोधक दोघांनी मिळून पुढच्या याच्यासाठी पैसे आणा ॲप्लिकेशनसाठी. तुम्ही पुढचं पण आम्ही मोजणीला लावू. पण आम्हाला प्रशासकीय अधिकारी म्हणून मी प्रांत आम्हाला हे कंपल्सरी आहे की हे होणं, हे मोजणी होणं हे कंपल्सरी आहे. त्याच्या पुढच्या गोष्टी मग ॲक्विजिशनच्या सगळ्या 1100 गुंठ्याचं तुम्ही असेल दोघांनी मिळून एकत्रित बसून आणा इथे आणि आम्ही त्याचं लगेच टाकू. वाटलं तर ह्या नंतर आम्ही लगेच पुढची प्रोसेस करून घेऊ ह्याच्यासाठी मोजणीसाठी. 11 हेक्टरचं आम्हाला 248 पुढच्या मोजणीचं पण आपण टाकून देऊ पुढचा प्रस्ताव. त्याला तेच मी सांगतो, आपण मोजणी करतो, आपण काय ताबा घेत नाहीये. कुठची कोणाची किती आहे ठरवतो. संदेश बागराची किती, सुशांत नाईकांची किती, राकेश राणेंची किती, गौरी. नाही, आम्ही पुढचं पण मोजणीला टाकून देऊ आम्ही लगेच. फक्त आमच्यावरती ह्या प्रोसेसमुळे काय होणार आहे, ह्यांना पण समजणार आहे कोणाची जमीन आणि किती रेट होणार, काय होणार हे सगळं त्यांना समजणार आहे. मूल्यांकन काय होणार हे ट्रान्सफर करणार ना मूल्यांकन. उलट त्यांना पूर्ण होणार. ट्रान्सफर करणार मूल्यांकन ट्रान्सफर करणार. त्यामुळे तुम्हाला ही क्लिअरिटी येणार उलट ह्या जमीन मोजणीमुळे पुढच्या गोष्टी येतात. जोपर्यंत तुम्ही मोजणी करायला येत नाही तुम्हाला क्लिअरिटीच नाही ना, कुठच्याही गोष्टीची क्लिअरिटी नाही. 4 वर्ष पडलेल्याच आहे. त्यामुळे तो कसं असतात 4 कोटी जर आपल्या पालिकेला आले तेही परत जाण्याच्या शक्यतेत आहेत जर आपण ही आपल्या प्रोसिजर पूर्ण नाही करून घेतली तर. असा विषय आमच्यावरती तेही बर्डन नाही. काही गोष्टी लिमिटेशन असतं ना की पैसे बाबा आलेली तुम्ही म्हणता 11 हेक्टरला
त्यांनी लिखित मोजणी झाल्यावरती मोजणीमध्ये जर आक्षेप असेल त्या चुकलेला असेल तर ते देऊ शकतात लिखित तक्रारी. असं कंपल्सरी नाही आहे त्यांनी उपस्थित राहणं. एकूण 1100 काहीतरी गुंठे किंवा त्यापेक्षा अधिक काही कमी जास्त क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामधला सुद्धा प्रस्ताव मोजणीचा व्हावा. म्हणजे आता हे 248 सोडून जी शिल्लक राहिलेली जमीन आहे त्या जमिनीचा नवा प्रस्ताव नगरपंचायतीने तातडीनं करावा आणि त्या प्रस्ताव करून त्याची मोजणी तातडीनं करावी. म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की आपली जमीन किती जाते या सगळ्या याच्यामध्ये 248च्या व्यतिरिक्त, असं सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर या बाबतीमध्ये आम्ही प्रस्ताव नगरपंचायत प्रशासन करायला घेतो. CO मॅडम इथं आहेत, आम्ही सगळेच आहोत. तर आपण कधी तातडीनं ती होऊ शकते, म्हणजे अति महत्त्वाची किंवा तातडीची अशा पद्धतीने. हां बरोबर. दुसरा त्यांचं तेच म्हणणं आहे साहेब. आता त्याला विरोध नाही, त्यांचा होता विरोध, पण जी चर्चा आपण केली त्यांचं म्हणणं आहे की आता उर्वरित शेतकरी आहेत ना, त्यांची पण किती जागा त्याच्यामध्ये जाते, किती क्षेत्र जाते हे त्यांना त्या ठिकाणी कळू दे, नेमकं कुठचं जातं. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की हां सगळे ग्रामस्थ आहेत, ऐकतायत, स्पीकरवर आहे तुमचा फोन, सगळे ग्रामस्थ ऐकतायत. शिवाय हां 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 बरोबर. तरी सर साहेब याला ते महत्त्वाचं. बरोबर. नाही साहेब, त्याच्यामध्ये आमचा महत्त्वाचा सगळ्या आमच्या ग्रामस्थांचा प्रशासनाचा प्रश्न असा आहे, या सगळ्या प्रक्रियेला एकूण किती वेळ जाईल. 248 उर्वरित जी जमीन आहे त्याची मोजणी करण्याकरता प्रस्ताव सगळा पूर्ण करून त्याला मोजणी प्रत्यक्षात मोजणी किती दिवसामध्ये होईल, किती महिन्यामध्ये होईल का? महिन्याभरात तुम्ही करून देऊ शकता. म्हणजे प्रस्ताव आम्ही करायचा आहे आणि महिन्याभरात तुम्ही करून देणार. ठीक आहे सर. हां बरं. आम्ही लागतो या सगळ्या कामाला, तुमचं सहकार्य राहू दे याच्यामध्ये, संपूर्ण याच्यामध्ये. थँक्यू सर, थँक्यू. मॅडम तुम्ही आम्हाला एक पत्र द्या या सगळ्या गोष्टीमध्ये की बाबा 240 1100 गुंठे आहे, त्याचं उर्वरितचं आम्ही 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात हा प्रस्ताव तुम्हाला मोजणी करून देणार आहोत, असं आम्हाला एक पत्र देणार आहोत. हे नाही, आम्ही परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्याचं आम्ही तुम्हाला पत्र देऊ. तसं त्या पत्र आम्हाला. ओके. थँक्यू. चला आभारी सगळ्या शेतकऱ्यांचे, कणकोलीकरांचे आभारी. चला ओके. एका नगराध्यक्ष करूया पुढे. काय थांबा जरा, आधी उपनगराध्यक्ष चला. थँक्यू. चला आभारी. देखील केलाय, त्यावर काय चर्चा झाली? खरं तर खडकोली शहरासाठी 1999च्या विकास आराखड्यामध्ये ही मुळेडोंगरीच्या जवळची जागा जवळजवळ 1100 गुंठे ही आरक्षण होतं मैदान म्हणून, आणि गेली जवळजवळ 26-27 वर्ष हा प्रस्ताव प्रलंबित होता. आता नवीनसुद्धा विकास आराखडा, प्रारूप आराखडा त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि त्याचीसुद्धा प्रक्रिया सुरू आहे. पण त्याचबरोबर नगरपंचायतीनं एक महत्त्वाची भूमिका घेतली. नगरपंचायतीच्या प्रशासनानं CO मॅडमांच्या खाली अध्यक्षतेखाली आणि नगरपालिकेच्या बॉडीच्या वतीनं की 248 गुंठ्याचा पहिला प्रस्ताव, हा मोजणीचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी दिला. तातडीनं त्याच्यावर जवळजवळ प्रांतसाहेब असतील, वनविभाग असेल, कृषी विभाग असेल आणि भूमी अभिलेख विभाग असेल आणि नगरपंचायत प्रशासन असं मिळून या ठिकाणी मोजणी 248 गुंठ्याची सुरू केलेली आहे. दरम्यान काय इथल्या ग्रामस्थांनी त्या अशा सगळ्या भूमिकेला पहिल्यांदा विरोध केलेला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की जे 1100 गुंठे क्षेत्र आहे ते सगळंच्या सगळं आपण मोजणी करावं, पण तो तशा प्रकारचा प्रस्ताव नगरपालिकेचा नव्हता. नगरपालिका फर्स्ट फेजमध्ये 248 गुंठ्याचा मोजणीचा प्रस्ताव नगरपालिकेने दाखल दिलेला होता. आता आम्ही त्यांना नगरपंचायतीच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं आम्ही त्यांना एक शब्द दिलेला आहे की लवकरच आम्ही नवा प्रस्ताव, उर्वरित जे क्षेत्र आहे जे जमिनीचं, त्याबाबतचा नवा मोजणीचा प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जी प्रक्रिया आहे नगरपालिकेची तातडीनं होईल आणि जी महसूलची असेल किंवा जी भूमी अभिलेखची असेल किंवा
जी वनविभाग आणि कृषी विभागाची त्यांनी जी तारीख दिल्यानंतर त्याची प्रत्यक्षात त्या ठिकाणी मोजणी होईल आणि जो काय या जमिनीचा जो मोबदला आहे याचा जो दर आहे झाडं असतील, जमीन असेल, बांधकाम असेल, तर त्याचा सगळा दर ठरवण्याचा अधिकार हा सन्माननीय प्रांताधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आहे. ते त्या ठिकाणी याबाबतचा दर त्या ठिकाणी निश्चित करतील. तो दर त्या ठिकाणी या सगळ्या शेतकऱ्यांना दिला जाईल आणि हे सगळं जे क्षेत्र जे आहे ते संपादित करून खऱ्या अर्थानं या शहराची जी गरज आहे क्रीडांगणाची, ती क्रीडांगणाची गरज त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. खरं तर हा सगळा विरोध होता, त्याच्यानंतर चर्चा झाली. सीओनी सुद्धा चांगली मध्यस्थी केली, उपनगराध्यक्षांनी मध्यस्थी केली, मीही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याही सगळ्या जमीन मालकांनी, शेतकऱ्यांनी, लोकप्रतिनिधी चर्चा केली आणि त्याच्यातनं एक निर्णय झाला की आता आमचा मोजणीला विरोध नाही, आम्ही मोजणी त्या ठिकाणी 248 गुंठ्याची आपल्याला करायला देतो, पण लवकरात लवकर उर्वरित क्षेत्राचं जे आरक्षित 1100 गुंठ्यामध्ये शिल्लक क्षेत्र आहे याचा प्रस्ताव नगरपालिकेने तातडीनं करावा आणि ही प्रक्रिया आपण पूर्ण, आमचं पूर्ण सहकार्य आहे अशी भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली. ग्रामस्थांचा 4 कोटी रुपयाचा निधी आहे, त्याचा प्रत्यक्षात 3,60,00,000 रुपये आमच्याजवळ आहेत. 40 लाख रुपये जो आहे तो नगरपंचायत त्याच्यामध्ये ते देणार आहे आणि असं करून पहिल्या स्टेजमध्ये, पहिल्या फेजमध्ये आम्ही 4 कोटी रुपये याच्यावर संपादनावर त्या ठिकाणी खर्च करणार आहोत आणि भविष्यामध्ये जशी जशी निधीची उपलब्धता होईल तशा पद्धतीने हे सगळं 1100 गुंठे क्रीडांगणासाठी त्या ठिकाणी भविष्यात विकसित केलं जाईल. जमिनीचा मोबदला हा जमीन मालकाला दिला जाईल आणि अनेक मागणी त्याच्यामध्ये जमीन मालकांची आहे. जर समजा 10 गुंठ्याचं क्षेत्र आहे आणि तुमच्या आरक्षणामध्ये 5 गुंठे जात आहे आणि 5 गुंठ्याचा मला काय फायदा होत नाही, तर तेही 5 गुंठे नगरपंचायतीने क्रीडांगणासाठी घ्यावं आणि तो सुद्धा विचार नगरपालिका त्या निमित्तानं करणार आहे. आणि म्हणजे 10च्या 10 गुंठे जर शेतकऱ्याची संमती असेल तर उर्वरित क्षेत्रसुद्धा त्या ठिकाणी जर तो देत असेल, त्याची संमती असेल आणि त्याला मूल्यांकन मोबदला मान्य असेल तर तेही क्षेत्र त्या ठिकाणी नगरपालिका या क्रीडांगणासाठी, मैदानासाठी त्या ठिकाणी घेणार. ओके. सर्वप्रथम हे मुरडोंगरीचं जे मैदान आहे ते 1100 गुंठे स्टेडियमसाठी आरक्षित होतं. नगरपंचायतने 248 गुंठ्याची इथे मोजणी लावलेली आहे. आमचं सर्व ग्रामस्थांचं एकच म्हणणं होतं या सगळ्या गोष्टीला की तुम्हाला मोजणी जर करायची असेल तर पूर्ण 1100 गुंठ्याची मोजणी करा. त्या गोष्टीला आमचा विरोध होता. मग त्यावर आम्ही सर्वप्रथम पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांना संपर्क साधला, तेव्हा त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं आहे या सगळ्या गोष्टीसाठी की तुम्ही 248 गुंठ्याची मोजणी जी आहे ती करून घ्या, उर्वरित 1100 गुंठ्याची जमीन असेल ती सर्व आपण संपादित करणार आहोत, असं सर्व आश्वासन पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांनी सर्व ग्रामस्थांना दिलेलं आहे. त्या आश्वासन आमचा विरोध पूर्ण 1100, आम्ही सीओ मॅडमांना एक सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला रीतसर त्याचं एक पत्र द्या, की लेखी पत्र द्या की आम्हाला उद्या पूर्ण जे 1100 गुंठ्याचं आरक्षण आहे त्या संपूर्ण तुम्ही मोजणी करून देणार आहात. आणि नितेश साहेबांनी पण सीओ मॅडमांशी तीच चर्चा करून त्यानुसारच आम्ही 248 गुंठ्याच्या मोजणीला परवानगी देत आहोत.